थोडासा कमी मी गेल्यावर चालू लागले. तर जमाना पहिले कसा होता आणि आता कसा आहे पा. पहिले लोक खरं बोलले, आता थोडं खरं बोलते. बाकीचा मसाला जवळून लागते, जवळून लावते. समजा घरून बायकोच्या लाथा खाऊन आलेला माणूस चौकात येऊन त्याने जर विचारलं का तो काय खाल्लं, तर तो म्हणते मी लेग पीस खाऊन आलो. जमाना इतका खराब आहे. तुमच्या लक्षात नाही आलं वाटते, ऐकूच नाही आलं. ऐकायला येते ना पण बरोबर. विनोद राजकीय स्वरूपाचे असतात पा. जातीबद्दल बोलू नये, पण जातीबद्दल बोलल्याशिवाय माणसाला राहत नाही. आपल्या महाराष्ट्रात अशी पूर्ण भारतातच एक समाज आहे, एक जात आहे, त्याचं नाव आहे कासार. आणि त्यांची संख्या एकदम अल्प प्रमाणात आहे. मायक्रो मायनॉरिटीचे लोक आहेत ते. 2-4 गावातून एखादं घर भेटते त्यांचं. पण त्या कासार समाजाच्या पुरुषांनी अखिल भारतीय महिलांचं मन एवढं काबीज केलं आहे की एखादी बाई आपल्या नवऱ्याच्या हातात हात द्यायला घाबरण, पण या कासार समाजाच्या माणसाच्या हातात हात द्यायला घाबरत नाही. तिले वाटते आपला भाऊच आहे बा हा. एक बाई अशी त्या कासाराच्या दुकानात गेली. आता कासार लोक काय करते माहिती नाही, बांगड्या भरण्याचं काम करते. मग ही गेली म्हणे भाऊ बांगड्या भरून द्या. आता भाऊनं बांगड्या भरायला सुरुवात केली. मग आता काहीतरी बोलावून या बाईनं सहज म्हटलं का म्हणे भाऊ बांगड्या जरा मजबूत भर जा, नाही तर बरेचदा काय होतं का आम्ही बांगड्या भरून घरापर्यंत जात नाही तर 5-7 बांगड्या फुटून जाते. तर तो कासार म्हणे ताई ह्या बांगड्या होय, आमदार नोय, हे कवा फुटत नसते. तर हे राजकीय स्वरूपातून आलेले विरोध आहे पा. आणि सामाजिक घरादारातले विरोध तर इतके जबरदस्त आहे. डॉक्टर साहेब, नवरा बायको झोपू, रात्रीचे 12 वाजले, बायकोच्या मोबाईलवर एक मेसेज आला रात्री 12 वाजता. तर हा जागाच होता, नवरा जागा होता. यानं ते मोबाईल घेतला, मेसेज वाचला. त्याच्यात म्हणजे मेसेज असा होता, ब्युटिफुल. याला वाटते 20 वर्षापासून हिच्यासोबत संसार करून राहिलो, आपल्याला तर सुंदर दिसते, याली कशी दिसून राहिली सुंदर. तर यानं झोपेत असतानाच बायकोच्या गालावर जोरानं थापड मारली. तर ते हळबळून अशी उठून जागी झाली. म्हणे काय झालं, हे काय म्हणे मेसेज पाय म्हणे तू, हे ब्युटिफुलचा मेसेज तुला येते कसा म्हणे. हिनं काय केलं, ते आपला मोबाईल घेतला हातात आणि वाचलं आणि नवऱ्याला 2 थापडा मारले. ब्युटिफुल नाही म्हणे, बॅटरी फुल आहे. तर मग हे सामाजिक किंवा आपल्या सांसारिक विरोध आहे पहा. आणि हे विनोद घेऊन येतो आम्ही काही लिहिलेल्या आमच्या कविता सांगतो. आणि मी जेव्हा मला या कॉलेजचं बोलावण्यासाठी, निमंत्रण देण्यासाठी, आमंत्रण देण्यासाठी, जेव्हा माझ्याकडे एक देशमुख नावाचा मुलगा होता, त्याच्यासोबत एक वानखडे होते, एक सुटे नावाच्या माणसानं किंवा विद्यार्थ्यानं मला फोन केला. मला वाटते का फोन करणारा प्राध्यापकच असते बुवा. मग त्याच्यासंग भेट झाल्यावर समजलं का हा सर नाही, म्हणजे मुलगा आहे, परंतु चांगल्या पद्धतीनं बोलला तो माझ्यासोबत. हे माझ्याकडे जेव्हा आले तर मी म्हटलं बा तुमच्यासोबत कोणी प्राध्यापक वगैरे नाही का. नाही, सगळं आमच्याकडेच आहे. मी म्हणलं तुम्ही त्याचा पगार त्याला घेऊ देता का, ती तुम्हीच घेता. ते काही तसं नाही. त्या सगळ्यांनी आपल्या प्राध्यापकांचं कौतुक केलं, विशेषतः प्राचार्यांचं, मोहल्ले साहेबांचं कौतुक केलं किंवा त्यांनी आम्हाला नेहमी सवलत दिली, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. तर मला एक बरं वाटलं. असा प्रसंग माझ्या जीवनात कधी घडला नाही. विद्यार्थी आला तर त्याच्यासोबत एखादा प्राध्यापक, क्वचित प्रसंगी प्राचार्य तरी राहायचे. म्हणजे मुलं आले आणि या मुलांना पाहून मला माझं तारुण्य आठवलं. आता तर माझ्या कार्यक्रमाले लोक कमी हसते, माझ्या थोबड्याला पाहूनच जास्त हसते. कारण मी या कॉलेजमध्ये कोण्याच परिस्थितीत येण्याच्या लायकीचा नाही. 60 वर्षात, 58 वर्षात ते सगळे प्राध्यापक लोक रिटायर होते. मी फक्त 68 वर्षाचा आहो. फक्त मी या कॉलेजमध्ये यासाठी आलो तर मी अर्धा इंजिनियर आहो. म्हणजे मी हे जे शासकीय पॉलिटेक्निक आहे की नाही, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, त्याचा मी माझी विद्यार्थी आहो. 1972 साली मी त्या कॉलेजमध्ये नजर चुकीने ॲडमिशन घेतली होती. याच्यासाठी घेतली होती की त्यावेळेस एवढे मार्क नाही पाहिजे.
जे सप्लिमेंट मध्ये पास झाले त्याचाही नंबर लागून जाय. 3 ट्रेन होते, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इंजिनियर, इलेक्ट्रिकल, आणि 60 ची स्ट्रेंथ होती. 180 विद्यार्थी राहायचे त्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये, आणि ते पूर्ण फुल नाही व्हायचे, 8-10 सीटा खाली राहायच्या. त्यावेळेस आमचा नंबर लागून गेला, आम्ही इंजिनियर व्हायला आलो. ते मी किस्सा तुम्हाला पुढं सांगतो. विनोद कसे असते याचा एक नमुना पहा तुम्ही. काही लोकांनी यूट्यूबवर माझे विनोद जर ऐकले असतील तर त्याने विसरून जायचं, कारण त्यातले काही जोक मी सांगणार आहोत. आता अंबोरे सर आले होते, त्याने मला एक फरमाईश केली की बाबा हे सांगा ते सांगा. तर मी ते सांगणारच होतो, पण मी त्याला असं दाखवलं का तसं मी ते तुमच्यामुळेच सांगून राहिलो. पण मी ओरिजिनलच सांगणार होतो, ते फक्त कालांतरानं सांगतो. आता होते कसं, विनोद घडते कसे. एका माणसानं सकाळी उठल्यावर आपल्या अंगणाचा दाठा म्हणजे दरवाजा उघडला, तिथे एक यमदूत उभे होते. हा म्हणजे महाराज तुम्ही रस्ता तर नाही भुलले. आणि त्या यमदूतच्या हातात हे काय प्रकार आहे सर, जनरेटर आहे काय, हे चालूच ठेवावं लागते का? तेच त्याच्या आवाजाचा मला त्रास होते, जमत असेल तर त्याची नड्डी पिचका. तर त्यानं पाहिलं का यमदूत महाराज उभे आहे, त्याच्या हातात एक कागदाची पुंगळी आहे म्हणजे गुंडळी आहे. हा म्हणजे महाराज तुम्ही रस्ता तर नाही भुलले. महाराज म्हणे बिलकुल रस्ता नाही भुललो म्हणे, मी 4:30 वाजता झोपेत होतो म्हणे, साखर झोपेत. सकाळी यमराजानं मला उठवलं आणि सांगितलं का तू लवकर पृथ्वीवर जाय, आणि हे यादी दिली म्हणे 32 लोकांची. या लोकांचे प्राण घेऊन संध्याकाळपर्यंत वापस ये म्हणे. पाय म्हणे पहिल्या नंबरवर तो नाव आहे म्हणे. दिले म्हणे तुले 10 मिनिटं. पोरा संग बोल, बायको संग बोल, शेजारनी संग बोल, पाजारनी संग बोल, आणि तुला जांगड बुत्ता उरकाव म्हणे. हा होता हुशार, कदाचित हा बीजेपीचा माणूस असत. आता बुद्धिवान लोक कोण आहे सांगा बरं मला. जे 2-2, 4-4 वेळा ही सत्ता काबीज करतात त्या लोकांना बुद्धिवान म्हणा लागेल ना. तुमचं तत्वदा त्याच्यासोबत पटो का न पटो, पण ते लोक बुद्धिवान आहे. तर तो त्याने बुद्धिमत्तेचं काम केलं. तो म्हणे महाराज तुम्ही कोट्यावधी महिलाचं उड्डाण करून आले म्हणे, तुम्ही थकले असाल म्हणे, तुम्ही या सोफ्यावर या खुर्चीवर बसा म्हणे, मी 1 गिलास सरबत आणतो. आतमध्ये गेला, 1 गिलास सरबत बनवलं, त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं आणि यमदूत महाराजाला ते आणून दिलं. ते यमदूत महाराज ते सरबत पेले आणि तिथं झोपले. यानं त्याच्या हातात ते पुंगळी काढली, सरळ केली, आपलं जे नाव सगळ्यात वर लिहिलं होतं तर श्री अंबोरे. आता योग आहे हा, त्याचं नाव अंबोरेच होतं. त्यानं ते फोडलं आणि ते सगळ्यात खाली लिहिलं. त्याला वाटलं 1-1.5 तास भेटला तर आणखी मजा येईल बा काही. आणि पुन्हा त्या कागदाची पुंगळी गेली आणि यमदूत महाराजाच्या हातात ठेवून दिली. महाराज 10 मिनिटांना शुद्धीवर आले. अरे म्हणे काय सरबत होतो म्हणे, यमपुरीत सगळे पेतो म्हणे, पण एवढं चांगलं सरबत नाही भेटत म्हणे. तो सरबत इतकं चांगलं का पेल्याबरोबर मला एक तर झोप लागली, आणि त्याच्यानंतर म्हणे जेव्हा मी जागा झालो तर एकदम मला फ्रेश वाटून राहिलं. महासारा शीन निघून गेला, महासारा थकवा निघून गेला. मी तुझ्यावर प्रसन्न झालो म्हणे. आता मी तुला आता सवलत देऊन राहिलो म्हणे. मी पहिले वरून सुरुवात करणार होतो म्हणे, आता मी खालून सुरुवात करू. म्हणजे सुरुवात कुठूनही केली तर लेखाचा नंबर याचाच. हे असते विनोद. विनोद 2 प्रकारचे असतात, एक साधा विनोद आणि एक असा विनोद का ज्या विनोदातून कोणाला काहीतरी सांगायचं आहे. तर पहा साहेब, साधा विनोद कसा असते. एक माणूस पहिल्यांदा विमानात बसला आणि त्यानं 5 मिनिटांना शेजारच्या माणसाला सांगितलं का माझा एक मित्र आहे म्हणे रामदास नावाचा, तो नेहमी विमानानं प्रवास करते म्हणे. त्यानं मला सांगितलं आहे म्हणे का विमान एवढं उंचावरून उडते का जमिनीवरचे माणसं मुंग्यासारखे दिसते. पाय म्हणे विमान किती उंचावर आलं, माणसं मुंग्यासारखे दिसून राहिले. तो बसलेला माणूस म्हणे याच्या बाजूचा, अभि तो डोकं फिरलं म्हणे, विमान जाग्यावरच आहे, ते खरोखरच्या मुंग्या होय. हा साधा विनोद आहे. या विनोदातून कोणाला काहीही सांगायचं नाही. 2 माणसं रस्त्यात उभे, याच्या डोक्यावरून विमान गेलं, म्हणजे एकदम छिटून नाही गेलं, वरून गेलं. तर एक जण म्हणे दुसऱ्याला काय म्हणे हे एवढं मोठं विमान. तर तो पहिला म्हणे तुला कसं माहित म्हणे एवढं मोठं आहे म्हणून. अरे कवाही पेपरात बातमी येते म्हणे का विमानाचा अपघात झाला आणि 500 लोक मेले. अबे 500 त्याच्यात बसून असते तेव्हाच मरते ना म्हणे, का अपघात झाल्यावर तिथं जाऊन मरते.
तर म्हणजे एवढं मोठं विमान त्याले मध्ये रंग द्यायला किती टाइम लागते, किती रंग लागते, किती खर्च येते, किती माणसं लागते. दुसरा म्हणजे बा काही काम नाही म्हणे, 1 मिनिटाचं काम आहे, खर्च नाही, रंग नाही, टाइम नाही, माणसं. हा म्हणजे कसं काय, अरे त्याले जमिनीवर रस्त्याने रंगच देत नाही म्हणे. तो असा अभयात जाते आणि मग तो लहान झाला का एक ब्रश मारून देतो. हे साधे विरोध झाले. या विरोधातून कोणाला काहीही सांगायचं नाही. पण ज्या विरोधातून काही सांगायचं असते तो विरोध कसा असते पहा. एका माणसाच्या घरी मुंग्या झाल्या, त्याने मुंग्या माराची पावडर पाहिजे होती. तो एका दुकानात गेला, म्हणजे मुंग्या माराची पावडर आहे काय. दुकानदार म्हणे पावडर तर आहे पण 15 मिनिटांनी ये म्हणे. हा म्हणे पैसे नगदी घेऊन पावडर मोजून दे. दुकानदार म्हणे एक अडचण आहे म्हणे. तर म्हणे कोणती. सध्या म्हणे त्या मुंग्या माराच्या पावडरीतच मुंग्या झाल्या आहेत. मग आता मुंग्या माराच्या पावडरीत मुंग्या होणं म्हणजे हा साधा विरोध नाही. एका गावात एक खूप शिकला सवरला पोरगा होता. डबल BA, ट्रिपल MA, 4 वेळा SSC. 4 वेळा म्हणजे तुमच्या सगळ्यापेक्षा जास्त शिकला होता तो. मग आता एवढा शिकला सवरला पोरगा शेतीचं काम करे नाही. त्याच्या गावात आली एक सर्कस. हा गेला मॅनेजर पाशी, माझ्या लायकीची काही सेवा आहे का म्हणे. मॅनेजर म्हणे वा लायकीची तर नाही पण एक नालायकीची सेवा आहे. आपल्या जवळ म्हणे माणसाचा रोल शिल्लक नाही. माझ्याजवळ एक अस्वल होती म्हणे, ते मेली. मी तिथं कातरं काढलं, ते कातरं तू पांघरून घे, अस्वलीचा रोल कर, मी तुला खाऊन पिऊन 500 रुपये रोज देईल म्हणे. याला वाटलं कामाचं काम, पैशाचे पैसे, जांगड बुत्त्याचा जांगड बुत्ता. जरा ते कात्र पांघरलं. मॅनेजर त्याला पिंजऱ्यात कोंडलं, कोणून लावता म्हणे तुला बोलावी तेव्हा येतो म्हणे तू. असं म्हणून मॅनेजर पलटला. ते अस्वल झाल्या पोराच्या लक्षात आलं कोपऱ्यात तवाग बसून आहे. आणि याले पाहून वाघानं शेपूट आपटलं, हाव हाव करत उभा झाला. हा म्हणे वाघ धावा धावा. वाघ म्हणे घाबरू नको, मी 500 रुपये रोज झाला सोय म्हणे. हो, हा जसा डुप्लिकेट होता तसा तो डुप्लिकेट होता. तर आतापर्यंत जी या विरोधाच्या आधी सांगितलेले ते विरोध साधे विरोध होते. आणि काही चांगलं सांगायचं असलं तर ते वेगळे विरोध असते. एक शेवटचा विरोध पहा. आदिवासीचे लेकरं खायला भेटत नाही म्हणून कुपोषणानं मरून राहिले. मग तुम्ही मेळघाटले जा, केळापूरले जा, नाशिकचा काही भाग. आणि मुंबईला एक सुदृढ मांजरीची स्पर्धा झाली की ज्याची मांजर सगळ्यात सुदृढ त्याला 1 लाखाचं पहिल्या नंबरचं बक्षीस. मेळघाटच्या एका आदिवासीनं आपली मांजर पाठवली. योग असा आला का कावडा बसला आणि डागी मोडली, म्हणजे फांदी मोडली. याच्याच मांजरीले पहिल्या नंबरचं 1 लाखाचं बक्षीस भेटलं. मग जसा काय बॉम्बस्फोट झाला. मग दैनिक सकाळपासून दुपार संध्याकाळपर्यंत आणि कलतक पासून आज तक आतापर्यंत सारे चॅनलवाले पॅनलवाले याच्या उरावर सायाच्या तुझे लेकरं कुपोषणाला मरून राहिले आणि तुझी मांजर एवढी जाळीजुळी कशी रे. तो म्हणे बाबा महा काही दोष नाही म्हणे. याच्या ज्यानं स्पर्धा भरवली त्याले जनावरांचा फरकच समजत नाही म्हणे. म्या मांजर पाठवलीच नाही, म्या कुपोषित वाघच दिला म्हणे पाठवून. त्याने काही खायला भेटलं नाही म्हणे.